सध्या महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे। तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे। यासंबंधी निविदा मंजूर करण्यात आलेली आहे व लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असे स्पष्ट दिसून येत आहे। वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत। केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित सर्व खर्च वीज दर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रूपाने 1 एप्रिल 2025 पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे। त्यामुळे केवळ महावितरण कंपनी व येणाऱ्या खाजगी वितरण कंपन्या वा सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणून ही योजना आणलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही या स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर्सना संपूर्ण विरोध आहे। वीज वापर करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या प्रीपेड मीटर विरोधात अर्ज संकलित करण्याची मोहीम संपूर्ण शहरात राबवण्याची मोहीम हाती घेतली असून येत्या 24 एप्रिल रोजी अभूतपूर्व असा ग्राहकांचा मोर्चा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर काढणार असल्याची माहिती सेटूचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। बुधवार दिनांक 26 मार्च रोजी लष्कर भागातील कामगार चौक येथे सेटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांच्या नेतृत्वाखाली माननीय अधीक्षक अभियंता सोलापूर डिव्हिजन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडे सादर करण्यास स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून अर्ज संकलित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट अनिल बासम यांच्यासह सनी शेट्टी, बालाजी गोंडे, मोहन जंगम, राजू नाईक, बालाजी देवेकर, अंबादास उपलवार, अक्षय चेन्नेपागुल, चिदानंद चेन्नेपागुल, नागेश मैत्रे, किशोर मैत्रे, सागर अनबी, लक्ष्मण मिसाळोळू आदींनी परिश्रम घेतले आहे। महाराष्ट्र शासन संपूर्ण वीज मंडळ अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं जाहीर केलं, आम्ही स्मार्ट मीटर घरगुती ग्राहकांना बसवणार नाही। परंतु शासनाने आदेश काढला 2 कोटी ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सरकारने चालवलेला आहे। या आठवड्यामध्ये 2-3 तक्रारी माझ्याकडे आले। स्मार्ट मीटर बसलं, त्यांनी कंपनीला फोन केला, त्याने म्हटलं 270 रुपये भरल्याशिवाय मी काही दुरुस्त करत नाही। 270 रुपये भरल्यावर त्यांनी दुरुस्त केलं। दुसरी मोठी तक्रार आली, महिन्यात 600-700 रुपये सुद्धा बिल येणार नाही, त्याला 2 महिन्याचं 2870 रुपये बिल आलं। या स्मार्ट मीटरला भविष्य काळामध्ये 12,000 रुपये वसूल करणार आहे आणि विजेचे दर अव्वाच्या सव्वा वाढणार आहे। हे पूर्णपणे गौतम अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे। या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण सोलापूर शहरात मोहीम चालू केली असून आतापर्यंत 10,000 नागरिकांनी आपले वीज बिल देऊन या ठिकाणी तक्रार नोंदवलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून कामगार चौकामध्ये आज या ठिकाणी या स्मार्ट विरोधी अर्ज भरण्याचा कार्यक्रम चालू आहे। 23 एप्रिलला प्रचंड मोर्चा काढून हजारो अर्ज वीज मंडळाला देऊ आणि वीज मंडळ ऐकत नसेल तर अभूतपूर्व आंदोलन सोलापुरामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।